यंदा पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होलिका दहन केली जाणार आहे, तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन खेळले जाईल। यावर्षी काही ठिकाणी 14 मार्च रोजी तर काही ठिकाणी 15 मार्च रोजी होलिका दहन साजरे केले जाणार आहे। त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। वैदिक कॅलेंडरनुसार फाल्गुन पौर्णिमा 13 मार्च रोजी सकाळी 10:35 सुरू होईल आणि 14 मार्च रोजी दुपारी 12:23 संपेल। उदय तिथीनुसार धुलीवंदन हे 14 मार्च रोजी असेल, तर होलिका दहन 13 मार्च रोजी रात्री उशिरा होणार असल्याचे ज्योतिषांनी सांगितले आहे। होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 11:26 ते 12:30 पर्यंत असणार आहे। रात्री 11:26 पासून शुभ मुहूर्त सुरू होईल, ते रात्री 12:30 वाजेपर्यंत तो सुरू राहणार आहे। तर होलाष्टक शुक्रवार 7 मार्च 2025 रोजी होळीच्या 8 दिवस आधी सुरू होणार आहे, जो 13 मार्च रोजी संपेल। होळीच्या आधीचे हे 8 दिवस अशुभ मानले जातात। या काळात कोणतेही शुभ किंवा शुभ कार्य केले जात नाही। होळीच्या 8 दिवसात होलाष्टका दरम्यान वैश्विक परिस्थिती अशी असते की कोणतेही शुभ कार्य केल्यास अशुभ परिणाम मिळतात आणि समस्यांना तोंड द्यावे लागते।